नमस्कार मंडळी, तर सर्वांना शुभ प्रभात आमच्या खोपी गावातून. तर मंडळी बघा, सकाळचे 6:30 वाजलेत. काय वर्षा? आणि तुम्ही बघू शकता की वर्षाच्या हातामध्ये बॅग आहे आणि इथे माझ्याकडे सुद्धा बॅग आहे. तर मंडळी, आम्ही सकाळी जी गाडी होती आमची, ज्या मी आपली कोकण कन्या, तर कोकण कन्या पकडून ती गाडी लेट झाली. मी 5-5:30ला आपल्या खेड स्टेशनला उतरलो. तर मला असं वाटतं ना की कोकणमध्ये आपले जे कोणी आहे, जे रिक्षा चालक आहे, जे आपले मोठे बंधू आहे, जे आपल्याला सुखरूप आपल्या गावात, आपल्या घरात, आपल्या वाडीपर्यंत जे सोडतात, स्पेशली आमच्या खेडमध्ये मी बोलतोय की रात्री तुम्ही कधीही खेडमध्ये या, 3 वाजता या, 2 वाजता या, कधीही या तुम्ही. तर हे जे आपले बंधू आहेत, दादा तुमचं नाव काय? किरण पाटील. त्या दादांचं नाव आहे किरण पाटील आणि हे आमच्या गावातले, म्हणजे आमच्या गावातले नाहीत पण आमच्या खेडमधले आहेत, रेल्वे स्टेशनचे. तर दादा तुमचे मी आभार मानतो की आपण सर्वजण आपल्या खेडमध्ये जे कोणी ऑटोवाले आहेत, जेवढे रिक्षा चालक आपले बंधू आहेत, तेवढे रात्र दिवस आपली सेवा करत असतात, की जे आपली चाकरमाने येतात. तर मला असं वाटतं की मीच आभार नाही, तर आपले जे मुंबईचे चाकरमाने असतील, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुद्धा सर्वांचे आभार माना की हे जे आपल्याकडे ST महामंडळाचं माध्यम आहे, पण त्यांना टाईम टेबल, त्यांना मर्यादा काहीतरी आहेत. पण कोणालाही काही अडचण होऊ नये, कोणाचंही कुटुंब म्हणजे असं काही अडचणीमध्ये पडू नये, तर सर्वांना सुखरूप पोचवण्याचं हे दादा, हे सर्व रिक्षा चालक जे बंधू आहेत आपल्या खेडमधले, सर्व असे चांगलं योगदान करतात, चांगलं सहकार्य करतात. त्याबद्दल दादा तुमचे मी धन्यवाद करतो. आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त व्हायरल होऊन दे आणि जास्तीत जास्त मी म्हणतो सर्वांना, जे खेडमधले जे काही रिक्षा चालक आहेत, त्या सर्वांचे आभार सर्वांनी मानावे अशी माझी तर इच्छा आहे. दादा धन्यवाद. इथपर्यंत आला त्याबद्दल. नक्की नक्की नक्की. तर पण आमचं म्हणजे काम आहे ना. नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की बऱ्याचशा अशा व्हिडिओ आल्या होत्या की जिथं म्हटलं जातं की आम्ही मुंबईवरनं येतो तर 100 रुपये लागतात, 150 रुपये लागतात. हां, पण आम्ही गावी जातो तर आम्ही 500 देतो आणि 600 देतो. अशाला काही भाग नाही. जर तुम्ही आलात नाही वेळेवरती, 500 दिलात नाही, तर त्या मच्छरमध्ये स्टेशनला थांबावं लागलं असतं, डेपो विपो जवळ. पण तुम्ही आलात आमच्यासाठी आणि घरात, म्हणजे अजून एसी चालू पण नाही झाली आहे, पण आम्ही इथं पोहोचलोय. त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. गोष्टीची वाट बघेपर्यंत, घरात जायपर्यंत माणूस जाऊन झोपते, 2 तास काढतात. हे खूप महत्वाचं आहे. असतं माणसाला. हे खूप महत्वाचं होतं. माझ्यासोबत माझी मुलगी सुद्धा आहे बघा, हिची सुद्धा आता आवाज तुम्ही बघा, तिच्या डोळ्याची झोप आहे. पण तुमच्या सारखे जे आपले बंधू आहेत, जे आम्हाला सुखरूप घरामध्ये सोडतात, त्याच्यामुळे आमच्या मुलांना, बाळांना, आमच्या कुटुंबाला खूप धन्यवाद तुमचे. पुन्हा दादा धन्यवाद तुमचे.